नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आज आपण या लेक्चरमधून 23 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। या लेक्चरला सुरू करण्याआधी होमवर्कचा प्रश्न बघू। प्रकल्प चित्ता अंतर्गत कोणत्या राज्यात 12 आफ्रिकन चित्ते आणले गेले? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय मध्य प्रदेश। या ठिकाणी 12 आफ्रिकन चित्ते आणले गेले। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, जसं की AP ऋतुजा मोरे मॅम, संचिता म्हात्रे मॅम आणि MPSC एक्झाम एवढे काही जण आहेत ज्यांनी बरोबर आन्सर दिलेलं आहे। ठीक आहे, तर हे जे सध्या 12 चित्ते आणलेले आहेत ना, तर हे आफ्रिकन चित्ते आहेत। कुठं आणलेत? तर मध्य प्रदेशामध्ये कुनो नॅशनल पार्कमध्ये, म्हणजे कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये हे आता 12 चित्ते आणलेले आहेत। आणि लक्षात ठेवा, यापैकी 5 मादी आहेत आणि 7 नर चित्ते आहेत। याच्या आधी सुद्धा एकदा 17 सप्टेंबर 2022ला याच राष्ट्रीय उद्यानामध्ये 8 चित्ते आपण भारतात आणले होते आणि हे चित्ते तेव्हाचे नामिबिया देशामधून आणले होते। आता कुठून आणलेत? तर साऊथ आफ्रिकेमधून आणलेले आहेत। ठीक आहे, आता ही जी तारीख आहे ना, ही आपल्याला का लक्षात ठेवायची आहे? कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बर्थडे असतो आणि त्याच दिवशी पहिल्यांदा आपण म्हणजे जवळपास 50 वर्षांनी पहिल्यांदा 8 चित्ते तेव्हा भारतात आणले होते। आणि हेही लक्षात ठेवा की त्या 8 चित्त्यांपैकी 5 या मादी होत्या आणि 3 नर चित्ते होते। असे म्हणून आता जर आपण बघितलं तर आधी 8 आणलेले आणि आता 12, तर सध्या आपल्या भारतामध्ये एकूण चित्त्यांची संख्या ही आज घडीला 20 एवढी आहे। ठीक आहे, मध्य प्रदेशामध्ये बरेच राष्ट्रीय उद्यानं आहेत आणि हे सगळेच महत्त्वाचे आहेत, जसे की बांधवगड, कान्हा, पेंच, पन्ना, सातपुरा, संजय, वन विहार राष्ट्रीय उद्यान आणि कुनो राष्ट्रीय उद्यान ही काही महत्त्वाची राष्ट्रीय उद्यानं आहेत मध्य प्रदेशातली। मध्य प्रदेशमधून काही 2 महत्त्वाच्या नद्यांचा उगम होतो, ज्यामध्ये तापी आणि नर्मदा ह्या त्या 2 नद्या आहेत। या पुढे येऊन आपल्या महाराष्ट्रातून पण जातात आणि त्यानंतर इकडे लेफ्टला जाऊन म्हणजे पश्चिमेकडे जाऊन त्या अरबी समुद्राला नंतर मिळतात। शिवाय वरती जर आपण बघितलं तर इथे यमुना नदी दिसते आपल्याला। हिच्या काही उपनद्या ज्या आहेत त्या सुद्धा मध्य प्रदेशमधून जातात, जसं की चंबळ ही नदी दिसते आपल्याला इथे, तिची उपनदी आहे पार्वती। यासोबतच कुंस ही जी नदी आहे, बेटवा ही उपनदी आहे यमुनेची, ती पण मध्य प्रदेशमध्ये उगम पावते। धसन ही पण एक नदी आहे, या उपनदी आहे बेटवा नदीची। तर या महत्त्वाच्या नद्या आहेत मध्य प्रदेशमधल्या, नावं लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, लडाखमध्ये डॅश डॅश येथे झालेल्या देशातील पहिल्या फ्रोझन लेक मॅरेथॉनची अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वोच्च फ्रोझन लेक मॅरेथॉन म्हणून नोंद झालेली आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा बघा, कारण हे जे आपल्या भारतातलं पहिलं आहे हे फ्रोझन लेक मॅरेथॉन, ज्याची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। काय म्हणून नोंद झाली आहे? तर ही रेस जी आहे किंवा हे जे मॅरेथॉन आहे, तर हे जगातलं सर्वोच्च फ्रोझन लेक मॅरेथॉन म्हणून आता ह्याची नोंद झालेली आहे आणि हे मॅरेथॉन लडाखमधल्या पँगॉंग त्सो या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, नाव लक्षात ठेवा। या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय पँगॉंग त्सो। हे लडाखमधलं असं ठिकाण आहे जिथं देशातली पहिली फ्रोझन लेक मॅरेथॉन झाली आहे, ज्याची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सुद्धा झालेली आहे। हे मॅरेथॉन कुणी आयोजित केलेलं? तर लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स फाउंडेशन ऑफ लडाख, तर या 2 संस्थांनी मिळून हे मॅरेथॉन आयोजित केलं होतं। या मॅरेथॉनची थीम होती द लास्ट रन। व्हायब्रंट विलेज प्रोग्रामचा एक भाग म्हणून या प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलं होतं। लडाखमध्ये पँगॉंग त्सो वरचं देशातलं पहिलं फ्रोझन लेक मॅरेथॉनची आता अधिकृतपणे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातलं सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन म्हणून नोंद झालेली आहे। नाव लक्षात ठेवा, हा रेकॉर्ड कोणता आहे? तर जगातलं सर्वात उंच फ्रोझन लेक मॅरेथॉन। आणि हे सर्वात उंच म्हणजे किती उंचीवर? तर हे समुद्रसपाटीपासून 4350 मीटर उंचीवरतं होतं आणि हे जे लेक आहे किंवा हे जे सरोवर आहे हे या हाईटवरती आहे। ठीक आहे, आणि 21 किलोमीटर लांबीच्या या मॅरेथॉनची सुरुवात लुकिंग किंवा लुकुंग या गावातून झाली होती, जे की लेह जिल्ह्यामध्ये आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील राज्यसभेतील खासदार डॅश डॅश यांना संसद रत्न पुरस्कार भेटलाय। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा आणि तुम्हाला आन्सर्स बघून थोडंसं कन्फ्युजन पण होऊ शकतं, पण लक्षात ठेवा इथं प्रश्नात काय विचारले? महाराष्ट्रातील राज्यसभेतील खासदार डॅश डॅश यांना संसद रत्न पुरस्कार भेटलाय। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय फौजिया खान। आता मी म्हणलं की कन्फ्युजन होऊ शकतं, तर का बरं? तर बघा, महाराष्ट्रातील लोकसभा खासदार भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे आणि भाजपच्या हिना गावित
हे लोकसभा खासदार आहेत ज्यांना हा संसद रत्न पुरस्कार मिळाला आहे. आणि महाराष्ट्रातील राज्यसभेतल्या फक्त एकच खासदार आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि त्या आहेत राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय. ठीक आहे. रिसेंटली या संसद रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे आणि या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, 2 संसदीय समितीचे सदस्य आणि 1 जीवन गौरव पुरस्कार विजेत्यांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. ठीक आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी खासदार टी.के. रंगराजन यांना हा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. नाव लक्षात ठेवा. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की यावर्षीचा हा जीवन गौरव पुरस्कार कुणाला मिळाला आहे, तर माजी खासदार टी.के. रंगराजन यांना मिळाला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार हा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाने दिला जातो. आणि हे जे पुरस्कार आहे ते आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनीच संसद रत्न पुरस्कार सुरू करण्याची सूचना केली होती आणि म्हणून या पुरस्काराला त्यांचं नाव देण्यात आलेलं आहे. लोकसभेमध्ये कोणत्या खासदारांची निवड झाली तर बघा, लोकसभा खासदारांमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी, भाजपचे विद्युत बरन महतो, भाजपचे डॉक्टर सुकांत मजुमदार, काँग्रेसचे कुलदीप राय शर्मा, भाजप खासदार हिना गावित, भाजपचे गोपाल शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमोल कोल्हे यांना हा संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. आणि राज्यसभेतून कुणाला दिलाय हे पण नावं बघायची आपल्याला. महाराष्ट्रातलं एक नाव आपण बघितलं, शिवाय इतरही काही नावं आहेत, लक्षात ठेवायची आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर जॉन ब्रिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, समाजवादी पक्षाचे विशंबर प्रसाद निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना राज्यसभेतून हा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, न्यूयॉर्क येथे आयोजित UN कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंटच्या 62व्या सत्राच्या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण इंटरनॅशनल लेवलवरती एका भारतीय व्यक्तीची निवड झालेली आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय, रुचिरा कंबोज हे त्यांचं नाव आहे. ठीक आहे. तर न्यूयॉर्कमध्ये आयोजित हा UN कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंटचा 62वा हा प्रोग्राम होता आणि ह्याचं उद्घाटन रुचिरा कंबोज यांनी केलेलं आहे. यांची या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि उपाध्यक्ष कोण आहेत तर लक्झमबर्गचे थॉमस लामर, नॉर्थ मॅसेडोनियाचे जॉन इव्हानोस्की आणि डॉमिनिकन रिपब्लिकच्या कार्ला मारा कार्लसन. ठीक आहे. रुचिरा कंबोज कोण आहेत तर ह्या आपल्या भारताच्या परराष्ट्र सेवेतल्या अधिकारी आहेत. त्या 1987च्या बॅचच्या होत्या आणि त्या सध्या 2022 पासून UN मध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून काम करतायत. ठीक आहे. यासोबतच UN संबंधी अजून एक अपॉइंटमेंट आहे बघा, नोट डाऊन करा. अफशान खान हे भारतीय वंशाचे इंडो कॅनेडियन व्यक्ती आहेत. अफशान खान यांची आता संयुक्त राष्ट्रांच्या पोषण वर्धन मोहिमेच्या कॉर्डिनेटरपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. पोषण वर्धन मोहीम म्हणजे स्केलिंग अप न्यूट्रिशन मुवमेंटच्या कॉर्डिनेटरपदी आता अफशान खान यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि यांच्या नियुक्तीची घोषणा कोणी केली आहे तर UNचे सेक्रेटरी जनरल अँटोनियो गुटेरस यांनी यासंबंधीची घोषणा केलेली आहे. हे अफशान खान जे आहेत त्यांच्याकडं 2 देशांचं नागरिकत्व आहे, कॅनडा आणि ब्रिटनचं. आणि पोषणवर्धन मोहीम ही कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते, ज्याच्यामध्ये लक्षात ठेवा भारताच्या सुद्धा 4 राज्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि सगळ्या प्रकारच्या कुपोषणाचं 2030 पर्यंत उच्चाटन करणं हे या मोहिमेचं टार्गेट आहे. विमेन फॉर विमेन इंटरनॅशनल या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांनी काम बघितलेलं आहे. ओके. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन केला जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, हरियाणा इथं हा अणुऊर्जा प्रकल्प स्थापन होणार आहे. तर आपले जे केंद्रीय मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी असं सांगितले की उत्तर भारतातील हा आता पहिला अणुऊर्जा प्रकल्प हरियाणातल्या गोरखपूर इथं स्थापन केला जाईल. लक्षात ठेवा हे नाव, हरियाणामधलं गोरखपूर हे ठिकाण आहे आणि हे आता उत्तर भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प इथं स्थापन केला जाईल. आणि या प्रोजेक्टची क्षमता असणार आहे 1400 मेगावॅट. ओके. भारतातले आपण इतरही अणुऊर्जा प्रकल्प बघून घेऊयात. इथे ह्या मॅपच्या मदतीनं बघा, इथे दिसत असेल गुजरातमध्ये आहे काक्रापार, तमिळनाडूमध्ये आहे कल्पक्कम, याची स्थापना 1984 मध्ये झालेली. काक्रापारची स्थापना 1993 मध्ये झाली होती. नरोरा 1991 ला सुरू झालेला आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे हे. कर्नाटकमधलं कैगा 2000 ला सुरू झालं होतं. राजस्थानमधलं रावत भाटा 1973 ला सुरू झालं होतं आणि महाराष्ट्रातलं तारापूर 1969 ला सुरू झालं होतं. आणि तमिळनाडूमधलं कुडनकुलम हा अणुऊर्जा प्रकल्प 2013 मध्ये सुरू झाला होता. एक खूप महत्त्वाचा पॉईंट नोट डाऊन करा की अणुऊर्जा हा भारतातल्या विजेचा 5वा सर्वात मोठा स्रोत आहे. ठीक आहे.
पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2023 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय मयंक अग्रवाल. आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा रणजी ट्रॉफी संबंधित एक प्रश्न बघितलेला. त्यामध्ये मी तुम्हाला असं सांगितलं होतं की महाराजा रणजित सिंगच्या नावावरून हे ट्रॉफीची सुरुवात केलेली आहे, पण ते माझा पॉईंट चुकीचा होता. लक्षात ठेवा, हे जे नाव दिलेलं आहे तर हे आपल्या भारताचे असे क्रिकेट प्लेयर आहेत ज्यांनी फर्स्ट टेस्ट मॅच खेळलेला आहे आणि तो त्यांनी ब्रिटन आणि सेसेक्स या 2 कंट्रीजकडून त्यांनी बाकीचे सुद्धा मॅच खेळलेले आहेत. ओके, त्यांच्या नावावरून रणजी ट्रॉफी हे नाव देण्यात आलेलं आहे. आता लास्ट लेक्चरमध्ये आपण बरीच रणजी ट्रॉफी 2023 बद्दल माहिती बघितली होती. राहिलेली माहिती आपण आत्ता बघून घेऊयात. तर खूप महत्त्वाचे इम्पॉर्टंट फॅक्ट आहेत, नोट डाऊन करा, कारण रणजी ट्रॉफीवरती बऱ्याच वेळा आयोग प्रश्न विचारत असतो. ठीक आहे, ही फायनल मॅच कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेली. कर्नाटकचा हा मयंक अग्रवाल जो आहे यांनी 990 रन केल्यात. यासोबतच जयदेव उनाडकट हा या विनर टीमचा कॅप्टन होता, म्हणजे सौराष्ट्राचा हा कॅप्टन होता. मनोज तिवारी हा यावेळी बंगालचा कॅप्टन होता आणि अर्पित वासवडाला मॅन ऑफ द सिरीज म्हणून गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मॅन ऑफ द सिरीज का बरं, तर त्यांनी या पूर्ण सिरीजमध्ये 907 रन केल्यात. ॲव्हरेज होतं 75.58. क्रिकेट म्हणलं ना की खूप वेगवेगळे रेकॉर्ड असतात, जसं की विदर्भाने गुजरातसमोर 73 धावांचं टार्गेट दिलं होतं, जे की आत्तापर्यंत रणजी ट्रॉफीतलं सगळ्यात कमीचं हे टार्गेट आहे. ओके, पुढचा प्रश्न बघू. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जगातील सर्वात मोठ्या दिव्यांग पार्कची पायाभरणी केली. हा पार्क कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय. थोडंसं आयडिया आली असेल, कारण नितीन गडकरी हे नागपूरचेच आहेत आणि हे जे पार्क आहे तर हे सुद्धा नागपूर याच ठिकाणी आता ह्याची पायाभरणी केली आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा, कारण हे जे पार्क आहे जे जगातलं सगळ्यात मोठं दिव्यांग पार्क असणार आहे. ह्या पार्कचं नाव आहे अनुभूती समावेशी पार्क. ठीक आहे, या पार्कमध्ये किंवा या उद्यानामध्ये सगळ्या 21 प्रकारच्या अपंगांसाठी अनुकूल सुविधा असणार आहेत, ज्याच्यामध्ये स्पर्श आणि वास उद्यान आहे, हायड्रोथेरपी युनिट आहे, वॉटर थेरपी आहे, मतिमंद मुलांसाठी आणि त्यांच्या आयांसाठी स्वतंत्र खोल्यासुद्धा आहेत. ठीक आहे, महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर एक नवीन मुद्दा आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल हे बदलले आहेत रिसेंटली, आणि बदललेले राज्यपाल कोण आहेत तर रमेश बैस हे आहेत. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राची निर्मिती झालेली 1 मे 1960ला. महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान ही आपल्या महाराष्ट्रातली काही राष्ट्रीय उद्यानं आहेत. आणि महाराष्ट्रातले महत्त्वाचे युनेस्को जागतिक वारसा स्थळं आहेत अजिंठा, वेरूळ आणि एलिफंटा लेण्या, यासोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबईचं व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इन्सेम्बल. ओके, पुढचा प्रश्न, 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेले खेळावर आधारित शिक्षण शैक्षणिक साहित्य डॅश डॅशचे अनावरण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. खूप इंटरेस्टिंग आहे बघा. असं कधी कधी जेलस फील होतं की आपल्या लहानपणी हे का नव्हतं, पण असो, आता एज्युकेशन सिस्टीम ही बदलत चालली आहे, इम्प्रूव्ह होती आहे डे बाय डे. आणि गव्हर्नमेंटनी असा एक इनिशिएटिव्ह केला आहे, म्हणजे खेळत खेळत स्टुडंटला शिकता येईल किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून एज्युकेशन होईल. तर अशा पद्धतीचे आता एज्युकेशन धोरण हे आपल्या गव्हर्नमेंटने आणलेलं आहे. तर या धोरणाअंतर्गतच आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी तयार केलेलं खेळावर आधारित शिक्षण शैक्षणिक साहित्य जादुई पिटाराचं अनावरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय. नाव लक्षात ठेवा, जादुई पिटारा. जादुई पुस्तक, जादुई खजिना असंही देऊ शकतात, पण जादुई पिटारा हे याचं बरोबर उत्तर असेल. ओके, तर हे जादुई पिटारा काय करणार आहे तर एज ग्रुप आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की 3 ते 8 वयोगटातील मुलांसाठी असणार आहे. आणि जादुई पिटारामध्ये त्यांच्यासाठी प्लेबुक असतील, टॉयज खेळणी असतील, वेगवेगळे पझल्स असतील, पोस्टर असतील, फ्लॅश कार्ड असणार आहेत, त्यांच्यासाठी लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं असणार, वर्कशीट असतील ह्याच्यामध्ये. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज थ्रू आता मुलांचा अभ्यास होणार आहे. पुढचा प्रश्न, टेक्नोटेक्स 2023 हा वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित केला जाणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी या टेक्नोटेक्स 2023चं आयोजन होणार आहे. आयोजन कोण करणार आहे तर आपलं वस्त्रोद्योग मंत्रालय हे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे. 22 ते 24 फेब्रुवारीमध्ये हा कार्यक्रम तिथे चालणार आहे मुंबईमध्ये. आणि टेक्नोटेक्सची यावर्षीची ही 10वी आवृत्ती आहे. यावर्षीच्या प्रोग्रामचं नाव आहे टेक्नोटेक्स 2023.
इन्व्हिजनिंग इंडियन टेक्निकल टेक्सटाईल्स ॲट 2047. आकडा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. थोडंसं कन्फ्युजन करण्यासाठी हा 2047चा जो नंबर आहे हा बदलू शकतात. ओके. आणि ह्या टेक्नोटेक्सची पहिली आवृत्ती ही 2011मध्ये सुरू केली होती. यावर्षीच्या टेक्नोटेक्समध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन, परिषद आणि सेमिनार, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मंच, गुंतवणूकदार चर्चा, देश आणि राज्य सत्र यांचा समावेश असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा मी दादासाहेब फाळके हे अवॉर्ड घेतलेले आहेत, पण हे जे विजेते आहेत त्यांची लिस्ट खूप मोठी असते. म्हणजे एकदा वाचलं किंवा एकदा जर ऐकलं तर सगळेच्या सगळे लक्षात राहतीलच असं नाही. तुमचं रिव्हिजन व्हावं म्हणून परत एकदा मी हा प्रश्न टाकलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे याचा आन्सर आहे पहिला पर्याय, द काश्मीर फाईल्सला हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ह्या वर्षीचा मिळालेला आहे. सोबतच आपण बाकीचे सुद्धा जे विनर आहेत त्यांची लिस्ट बघून घेऊयात. तर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार द काश्मीर फाईल्सला मिळाला आहे. वर्षातला आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार SS राजमौलीचा RRR याला मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज आहे रुद्र द एज ऑफ डार्कनेस. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत R बल्की, चुप रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट या पिक्चरसाठी त्यांना हा मिळाला आहे सर्वोत्कृष्ट डायरेक्टरचा पुरस्कार. वर्षातील सर्वात अष्टपैलू अभिनेता अनुपम खेर द काश्मीर फाईल्स मूव्हीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडीसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर कपूर ब्रह्मास्त्र मूव्हीसाठी. मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर अवॉर्ड ऋषभ शेट्टी कन्नड चित्रपट कंतारा यासाठी. चित्रपट उद्योगातील उत्कृष्ट योगदान याच्यासाठी रेखा यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा खूप महत्त्वाचा आणि खूप सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. दादासाहेब फाळके चित्रपट उद्योगातील हा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड असतो. हा यावर्षी रेखा यांना मिळाला आहे. समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता वरुण धवन भिड्यासाठी. वर्षातील जी दूरदर्शन मालिका आहे तर सर्वोत्कृष्ट दूरदर्शन मालिका अनुपमा याला मिळाला आहे. टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता झैन इमाम फना इश्क में मरजावा या सिरीजसाठी. टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नागिन याच्यासाठी. सर्वोत्कृष्ट पुरुष गायक सचेत टंडन मैया मैनू गाण्यासाठी. सर्वोत्कृष्ट गायिका नीती मोहन मेरी जान या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर PS विनोद विक्रम वेधासाठी. आणि संगीत उद्योगातील उत्कृष्ट योगदानासाठी हरिहरन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण महत्त्वाचे प्रश्न चांगले कव्हर केलेले आहेत. जाता जाता तुम्हाला होमवर्कचा प्रश्न आहे, स्विस एअर ट्रेकिंग इंडेक्सनुसार भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहेच, पण तुम्हाला याचा आन्सर काय वाटते ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. भेटूयात मग पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.